संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यामधून ताब्यात घेतलं। या संपूर्ण हत्येला अंजाम देण्यासाठी एवढंच नाही तर ही निघृण पद्धतीने हत्या करण्यामध्ये सुदर्शन घुले याचा प्रमुख हात आहे। एवढंच नाही तर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला या केलेल्या हत्येचा पश्चाताप देखील नाही। त्यामुळे माननीय न्यायालयाने देखील हे प्रकरण गंभीर घेऊन 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून सुदर्शन घुले याचाच हात प्रथमदर्शी दिसून येतोय। या आरोपींना पोलीस शोधत होते पण त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता। पण पोलिसांच्या हाती एक असा दुवा लागला ज्याच्यावर संशय होता की त्याने सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळेला पळून जायला मदत केली आणि तो म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केल्यानंतर कळलं की तो पडद्यामागचा मोठा सूत्रधार होता। तो आरोपींच्या संपर्कात होता, त्यांना मदत करत होता। त्याच्या माध्यमातूनच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या वळल्या। संभाजी वायबसे पेशानं BMS डॉक्टर, पण डॉक्टरकी सोडून तो मुकादम बनला। मुकादमकी करताना सुदर्शन घुलेशी संपर्क आला। सुदर्शन घुलेचा करता धरता हाच डॉक्टर वायबसे होता। सुदर्शन घुलेकडून तो अनेक कामं करून घ्यायचा। गुन्ह्यात अडकल्यावर त्याला वाचवणाराही हाच म्होरक्या होता। वायबसेच्या वकील पत्नीच्या मदतीनं तो त्याचे जामीन करायचा। वायबसे घुलेचे आर्थिक व्यवहार सुद्धा आता समोर आलेत। वायबसेवर सुद्धा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। संतोष देशमुख हत्येच्या आधी या दोघांची भेट झाल्याची सुद्धा माहिती मिळते। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक झाल्यामुळे आता या प्रकरणाचं सत्य लवकरच समोर येऊ शकतं। यात कुणाची काय भूमिका होती याचं गूढ उकललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते।